हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर आज आहे बिग बॉस मराठी सीझन 6चं ग्रँड फिनाले. तर हा 100 दिवसाचा प्रवास जे काढून कोण विजेता ठरणार आहे ते आपल्याला आज हा फिनाले एपिसोडमध्ये माहिती पडणार आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला आजचा 8 वाजायचं प्रतीक्षा करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला विजेता माहिती होणार आहे. तर त्याच्या आधी आपण थोडंसं मुद्द्यांवरती आपण प्रकाश घालूया की कालपर्यंत आपल्याला बिग बॉसमध्ये काय काय झालेलं आहे आणि कोण विनर बनू शकतो ह्याच्यावरती सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपला आजचा हा व्हिडिओला. तर कालच्या एपिसोडची सुरुवात झालेली होती. निकी आणि सूरजची एंट्री झालेली होती घरामध्ये. तर सीझन 5चे जे विनर सूरज चव्हाण आणि थर्ड नंबर जो फायनलिस्टवर होती जो निक्की तंबोली घरामध्ये एंट्री झालेली आहे. आणि निक्की येता येता गेली तन्वीकडे आणि ती सांगायला लागली की तन्वी, तू माझी फेवरेट आहेस. तुझ्यामध्ये मी माझं काय म्हणतो आपण, माझं छवी बघते आहे तुझ्यामध्ये. मला तू माझ्यासारखी वाटतेस. खेळताना तुझ्या मुद्दांमध्ये तू माझ्यासारखी वाटतेस. तू मला खूप आवडतेस. हा निक्की तंबोलीचे वाक्य होते. आणि मला असं वाटतं की तू विनर व्हायला पाहिजे, तू किंवा राकेश, असं माझं इच्छा आहे, असं निक्की तंबोली म्हणते. आणि ह्याच्यावरती तन्वी इतकं खुश होते की काय सांगू. ती फ्रीजमध्ये राहून सुद्धा ती नमस्कार करायला लागली निक्कीला, असं की थँक्यू. ती फ्रीज म्हणायचं विसरली. बहुतेक जे टास्कबद्दल पर्टिक्युलर राहणारी तन्वी बोलते. आता फ्रीज जे टास्क दिलेला होता बिग बॉस, तिने ते फ्रीज मोड सोडलेला आणि ती नमस्कार करायला लागली. हा म्हणत बिग बॉस सॉरी बट मी रोखू शकत नाही, जसं निक्की माझी तारीफ करते, सो थँक्यू असं ती म्हणते. तर तिथून निक्की पोचते राकेशकडे आणि ती म्हणते तुला माहिती मी रिद्धीला मिळले. रिद्धीला म्हणजे 50 शोमध्ये रिद्धीसुद्धा होती, तर तिथं ती भेटली रिद्धीला. आणि ती म्हणते की ती तुला खूप सपोर्ट करते आणि मला तुझा खेळ खूप आवडतो, तू जिंकला पाहिजे, असं निक्कीचं मत होतं. मग जसं रिलीज झालं, बिग बॉसने म्हटलं की सर्व सदस्य रिलीज, तर तन्वी गेली फर्स्ट निक्कीकडे आणि ती म्हणायला लागली मला तूच हवा होतीस, असं हात पकडून मला तूच हवं होतीस. मी कधी कधी निक्की तंबोली येते, मी असं प्रतीक्षा करत होती. मला असं वाटत होतं की निक्की तंबोली कसंही होते ती खरं बोलते, तर मला तिच्याकडून ऐकायचं आहे. तर तन्वी जो आपण म्हणतो ना, जो खूप हुशार माणूस असतो, खूप दिमाग लावतो, ते ऐन वगैरे जिथं त्याला दिमाग लावायचा असतो ते तिथंच विसरतो. तर तन्वी इथं विसरली आहे की निक्की तंबोली जे कम्पेअर करते आहे तिला तन्वीसोबत. तर निक्कीच्या सीझनमध्ये आपण बघितलेलं आहे निक्की कधीही रूल प्रकार खेळलेली नाही आणि कधीही ती नियमाचं पालन करून खेळलेली नाही. आणि तिचं आता भाषेबद्दल मी तर बोलूच नाही, असं निक्की तंबोली खेळलेली आहे. आणि बऱ्याच तन्वीच आपण बघूया तर तन्वी प्रत्येक वेळेला रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करूनच खेळलेली आहे. प्रत्येक टास्क तिचं खरं खोटाचं जे किताब ती घेऊन फिरत असते घरामध्ये, ती प्रत्येक वेळेला नियमाच्या अंतर्गतच ती गेम खेळलेली आहे. तर जेव्हा निक्की तंबोली हे म्हणते आहे की तू माझ्यासारखी दिसतीस, तुझ्यामध्ये माझं छाया छन्नी मी बघते आहे, असं जेव्हा निक्की म्हणते आहे तर ही खुश होते हा म्हणून की मी तिच्यासारखी दिसले. जेव्हा तर तन्वीला इथं फक्त थँक्यू म्हणायचं होतं की बाबा थँक्यू सो मच. जेव्हा तन्वी म्हणते की प्रत्येक सीझन फॉलो केलेलं आहे, तर तन्वी तुला हा माहिती नाही की निक्कीला किती नेगेटिव्हिटी मिळालेला आहे बाहेर महाराष्ट्राकडून आणि निक्की तंबोली कसं गेम खेळलेला आहे हा माहिती असून सुद्धा तू हा म्हणायचं की मला तुझ्याकडचं जे मत होतं ते मला खूप महत्त्वाचं होतं. मी म्हणत होती की निक्की तंबोली जे आहे ते खरं बोलते म्हणून मला निक्की आवडते. इथं तुला निक्की आवडते हा गोष्ट ऐकूनच सर्व लोकांचं मन गेलेलं आहे की तुला निक्की तंबोली आवडते, कारण महाराष्ट्राच्या कोणत्याही माणसाला निक्की तंबोली आवडत नाही जे प्रकारानं तिनं सीझन 5 खेळलेलं होती. तर इथं जे छायाची गोष्टी जी निक्की तंबोली करते ती कधीही असं खेळलेली नाही तन्वीसारखी. आणि ती तन्वीला म्हणते की तू माझ्यासारखी दिसतेस आणि तन्वी ह्याच्यावरती खुश होती. हाच गमतीशीची गोष्ट होती. मग ती म्हणते राकेश जिंकला पाहिजे, जो की राकेशचं कधीच काय गेम नव्हतं, तिला राकेश जिंकला पाहिजे असं निक्की तंबोलीचं मत होतं. मग त्याच्यानंतर ती दीपाली यांच्याकडे गेली. मला तुमचा डान्स आवडतो. हो, आम्हाला सगळ्यांना दीपाली यांचा डान्स आवडतो.
मग तुम्ही लांबणीबद्दल जे बोलली तर तेही मला आवडलं. फाईन. मग इथून ती विशालकडे गेली आणि विशालला ती म्हणतेस की सुरुवातमध्ये तुझं प्रेम खूप छान होतं, मग जेव्हा तू राकेश आणि तन्वीसोबत तुझं जे विवाद झाला आणि राकेशसोबत ते धक्काबुक्की झाला, त्याच्यानंतर तुझा ग्राफ पडलेला आहे आणि राकेशचा ग्राफ उठलेला आहे, तर हा निक्कीचं मत होतं. फक्त हा निक्कीचं मत आहे की विशालचा ग्राफ पडलेला आहे, राकेशचा ग्राफ उठलेला आहे आफ्टर जे त्यांच्यामध्ये जे भांडणं झालेले आहे, धक्काबुक्की झाले आहे त्याच्यावरती. तर हा निक्कीचं मत होतं. बट टू बी व्हेरी ऑनेस्टली इकडून विशालला काही फरक पडलेला नाही. हो, इतकं फरक पडलेला आहे की तो पूर्ण सीझनला नॉमिनेट झालेला आहे आणि त्याला टिकेट टू फिनाले खेळायचा मौका मिळालेला नाही, इतकंच त्याला फरक पडलेला आहे. बट बाकी त्याला काही फरक पडलेला नाही. नाही राकेशचा गेम अप झालेला आहे, राकेशचं काही गेम नव्हतं. फक्त काय म्हणतो आपण त्याला, होच राकेशचं गेम होतं. तर जे निक्कीची जी अनालिसिस होती आणि जे निक्की म्हणत होती की विशालने म्हटलं की मला फरक पडत नाही, मी माझ्यासारखं खेळलेलं आहे गेम आणि कुणाला ते तुझं मत आहे, महाराष्ट्राचं मत वेगळं राहणार आहे. तर निक्की म्हणते की सगळ्यांचं एक मत, बट जेव्हा निक्की सांगते ते खरं असतं, असं काही नसतो. निक्की जे सांगते त्याच्यामध्ये अर्ध मला असं वाटतं ते खोटं असतं, बट अर्धा खरं असतो. जे मला सुद्धा माहिती आहे, ती मुफट बोलते, बट कधी कधी ती इतकंही खरं नाही बोलते जितकं ती म्हणते की मी जे बोलते ते खरं असते, असं बिलकुलच नाही. आणि जे अनुश्रीला ती म्हणते ती खूप छान केलीस, तू खूप छान आहेस, ब्ला ब्ला. तर मला इथं एक आठवण आलं की जे अनुश्री जे म्हणते की मला खोटं बोललं कुठं तर माझा फायदा असतो, तर त्याला मी खोटं बोललं तरी मला चालेल. आणि इथं निक्की म्हणते तू हा ग्रुपमधून ते ग्रुपमधून तू असं होऊन खेळलीस, त्याला मलाच केलीस. तर निक्की तू सुद्धा असंच खेळलेली आहेस आणि तू सुद्धा असंच खेळतेस. जेव्हा तुझं फायद्याचं काय खोटं बोलायचं असेल तर तू खोटं बोलतेस, फाईन. जेव्हा तुझं फायद्याचं नाही खरं बोलायचं तिथं तू बोलतेस. तर हा कॅरेक्टर तुझं सुद्धा आहे. तर तू जे म्हणतेस की अनुश्री त्यालाच मलाच राहिली आहे, असं काही नाही. हे तू सुद्धा केलेली आहेस आणि तू सुद्धा हे करतेस. बट हां, तर निक्कीमध्ये एक गोष्ट आहे की थोडीशी फार गोष्ट ती खरं बोलते आणि ठोकपणे बोलते. मला जे निक्कीच्या दरवेळेला मला आठवण राहत होतं, मला जसं आपण म्हणतो की हमेशा को याद रह जाता, ते मला निक्कीचं हा होतं की जे म्हणते की आई बाबांवरती जायचं नाही, कारण आई बाबा सगळ्यांना सगळं छान शिकवतात. ते मुलांवरती असतो की तो कसं शिकतो, तर त्यांना म्हणायचं नाही माझ्या आईबाबांनी सुद्धा मला शिकलेलं आहे, मी शिकलेली नाही, ते माझं पर्स्पेक्टिव्ह आहे, तर त्याला बोलायचं नाही. असंच तिचं जे मत आहे आणि ते प्रत्येक वेळेला ते सांगत असते, तर ते माझं निक्कीचं फेवरेट म्हणू शकतो आपण. तिचं जे मत आहे तर ते मला आवडतं निक्कीचं. मग इकडं आपण सूरजकडे वळूया. तर सूरजला असं काही पडलेलं नाही की कोण काय खेळतोय, कुणाला काय बोलायचं आहे, हा सूरजला काही नाही. तो फक्त इथं माझा गणपती बाप्पा होता, आमच्या वेळेला असं होतं, आमच्या वेळेला तसं होतं, त्याचं तोच होता, त्याला त्याचंच होतं नेहमीचं. असं त्याला कुणाला घालून पाडून तुमचा गेम असा आहे, तुमचा गेम असा आहे असं काही म्हणायचं नव्हतं. तर अशा प्रकारे निक्की आणि सूरज यांचं झालेला. मग त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा एक गमतीशी एक टास्क खेळलेला आहे. मग त्याच्यानंतर अभिजित आणि अंकिता घरामध्ये आलेले आहेत. तर ॲक्च्युली मला असं वाटतं की बिग बॉसच्या नंतर मी अंकिता आणि अभिजितला एक जागी एकच इव्हेंटवर बघितलेलं तर हा बिग बॉसचाच आणि हा सीझनच आहे. कारण मी बाहेर कुठंही अभिजितला आणि अंकिताला मिळून बघितलेलंच नाही. त्या अंकिताच्या लग्नात सुद्धा अभिजित आलेला नाही. बट एनिवेज आता मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये कामडाऊन झालेले आहेत चीजं जे घरात त्यांचं झालेलं होतं. मग त्यांनी सुद्धा त्यांची मेमरी शेअर केलेली आहे आणि खूप दिवसाच्या नंतर बिग बॉसकडून सुद्धा मालवणी ऐकायला मिळालो. मी सुद्धा मालवणी बोलले, येतं मला सुद्धा मालवणी थोडं थोडं. तर असं त्यांच्यामध्ये त्यांनी सुद्धा टास्क केलेले आहे. अभिजित जे आहे विशालचा खूप छान मित्र आहे. तर विशाल खूप खुश झाला आणि विशाल अनुश्रीला अभिजितने एक किस्सा सुद्धा सांगितलेला आहे की तुझं मला खूप छान आवडतं, मी हे करणार नाही,
मला हे जमणार नाही, बट असं मी का केलं नाही असं मला वाटतं, की कारण तू खूप छान खेळलेली आहेस असं अनुश्रीला अभिजित त्यांचा किस्सा सुद्धा सांगतात. तर हा प्रकारचा पूर्ण झालेला आहे आणि अंकिता इथं वारंवार हा गोष्ट सांगितलेला आहे की जेही काय तुमच्यामध्ये वादविवाद झालेला आहे तर हाच घरामध्ये तुम्ही सोडून जावा, कारण बाहेर गेल्यानंतर पूर्णच एक वेगळं असणार आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला हा क्षण परत एकदा मिळणार नाही आणि जेही मनमुटाव असतात ते इथंच सोडून जावा, हा गोष्ट अंकिताने म्हटलेली आहे. इवन प्रिव्हियस एपिसोड्समध्ये आपण बघितलं मेघाने सुद्धा हाच म्हटलेला, अक्षयने सुद्धा हाच म्हटलेला आहे, विशाल आणि जे उत्कर्ष शिंदे आलते त्यांनी सुद्धा हाच म्हटलेला आहे. बट असं म्हणतात की समजदार को इशारा काफी होता है. बट इथं ना तन्वीकडून ना राकेशकडून ह्याचं काही पुढचं स्टेप झालं नाही मला असं वाटतं. कारण तन्वीची एक मायनस पॉईंट मी सांगते की हा दुश्मनी जे आहे मी बाहेर सुद्धा ठेवणार आहे, हा माणूस असंच आहे, हे असंच आहे, हे जे तन्वीने तिचे एक मत बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती तिला असं राहायला ती स्टिक ऑन झालेली आहे. जेव्हा घरातले जे एक्स कंटेस्टंट्स होते प्रिव्हियस सीझनचे त्यांनी सुद्धा येऊन हा गोष्ट सांगितलेला आणि अक्षय वारंवार हा म्हटलं की आजच्या रात्री तुम्ही सगळे एकत्र बैसा आणि बोला एकासोबत. बट त्यांनी काही केलं नाही, एक जण बी पुढे आलेलं नाही की त्यांचं मत जे आहे मनमुटाव जे आहे ते तोडायचे, जे मला खूप खराब वाटली तन्वीमध्ये. हाच एक असं मुमेंट असतो जे लोकांना निगेटिव्ह जातो आणि तन्वी हा आठवड्यामध्ये खूप निगेटिव्ह गेली हा विषयावरूनच की तिने जे मत विशालसाठी ठेवलेली आहे त्याच्यावरती खूप निगेटिव्ह गेलेली आहे. आणि मला एक गोष्ट आठवतं की जेव्हा राकेश आणि तन्वीमध्ये एक डान्स ड्युएट झालेलं होतं अनुश्रीच्या कॅप्टन्सीसाठी. तर त्याच्यामध्ये राकेशनं तन्वीला किस केलेलं होतं. त्याच्यावरती तन्वीचं एक मत होतं की राखीला राग आलं, तर तन्वीचं एक मत होतं की आम्ही कलाकार आहो, आम्हाला जेव्हा कॅरेक्टर देतो आम्ही कॅरेक्टरसारखं करायला हवं असं तिचं मत होतं. तर जेव्हा काल विशाल निगम आणि उत्कर्ष आलेले होते त्यांनी एक कोशिश केलेलं होतं, त्यांनी राकेशला अनुश्रीसोबत आणि विशालला तन्वीसोबत त्यांनी जोडी केला आणि म्हटलं की आता तुम्ही डान्स करा. तर विशाल तन्वीकडे बघत तो करायचा प्रयत्न करत ते डान्स करत होता आणि तन्वी त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि ती करत होती आईण्यात बघून, आरशासमोर ती बघत करत होती. मग विशाल करून मग पलटला आणि तो दीपालीसोबत करायला सुरुवात केली डान्स. तर हा जे तन्वीचं मत होतं की कलाकार आहो आम्ही, तर कलाकारसारखं आम्हाला जेव्हा कॅरेक्टर देतो आम्ही कॅरेक्टरमध्ये घुसून करतो, तर हा सुद्धा जेव्हा एक डान्स तुला एक टास्कच दिलेलं होतं तर तुला टास्क विशालसोबत करायला इतकं काय झालेलं आहे, तेव्हा तू कलाकार म्हणून विसरलीस का, मला हाच प्रश्न पडलेला आहे. आणि जे तू तन्वीनं एक आपलं एक स्वतःचं एक बनवून घेतलेलं आहे की मी आता त्याला दुश्मन म्हटलं तर मला ते मेंटेन करायचं आहे, मला कुठेही अगर ते मेंटेन केले नाही तर मी गलत दिसणार आहे असं तन्वीची जे मत ती बनवलेली आहे हाच तिचं चुकीचं आहे. तो इशारा बरेचसे लोकांनी त्यांना दिलेलं होतं, जे मला असं वाटतं की तन्वीनं ते केलेलं नाही. आणि राकेशकडून जर मला अपेक्षासुद्धा नाही, कारण राकेशला मी आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटले की तो फक्त एजमध्ये मोठा आहे बट मनानं तो मोठा नाही. तर मी हेच म्हटलेलं होतं की ग्रो अप राकेश, ह्याच्यासाठीच मी म्हटलेली होती की तो तर बोलणार नाही आणि जो बोलत आहे ते व्यक्तीला सुद्धा तो म्हणत आहे दीपालीला की बोलू नको विशालसोबत. तर इथंच त्याचं मत आपल्याला समजतो की राकेश कसं सोचतो कसं वागतो. मग सकाळ झालेला आहे आणि सकाळ झाल्यानंतर सुद्धा हा तिघच डान्स करत आहे, तन्वी, राकेश, दीपाली, अनुश्री. फायनली अनुश्री उठली आणि ती बसून होती सोफ्यावरती. विशाल त्याचा डान्स तो खूप करत होता बट एकही मुवमेंट असा नव्हता की 5ही फायनलिस्ट येऊन डान्स केलेले आहे. हाच जे ते ग्रजेस ते घेऊन ठेवलेले आहेत एका सोबत, तर ते ग्रजेस ते मेंटेन करत आहे. असं वाटलं की ते विशाल आणि अनुश्री सुद्धा तिकडे यायचं होतं आणि हे तिघंसुद्धा त्यांना इन्व्हाइट करायचं होतं, असं काय तर करायचं होतं बट ते झालंच नाही. आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला अभिजित आणि अंकिता गेले तेव्हा
ह्यांचं ह्याला चालत होतं की तन्वी, राकेश आणि दीपाली रडत होते की हा मोमेंट येणार नाही, आम्ही खूप मिस करणार आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यांचं ते चालत होतं. आणि फनी आणि मला क्यूट वाटलं ते होतं, अनुश्री तिकडंच होती आणि ती पेंट करत होती. जे टास्क त्यांना अंकिता आणि अभिजित असताना दिलेलं होतं की तोंडाला पेंट करायचं, ते हाताना तर पेंट करायला लागली. ती तिथंच होती, बट ती केअर करत नव्हती, ती तिथंच पेंट करत होती आणि एकीकडे विशाल करत होता. ते क्यूट मुवमेंट होतं. ह्यांचं रडगाणे मला चालत आहे, तिलाच आहे, तर असं प्रकारचं झालेलं होतं. मग त्याच्यानंतर बिग बॉसनी ट्रॉफी दाखवलेली होती. ट्रॉफी खूप छान आहे. दरवाजा आहे, त्याच्यामध्ये बिग बॉस डोला आहे आणि त्याला एक पंख आहे बाजूला. तर खूप छान आहे. जसं आपल्याला थीम आपलं होतं जे सीझन 6चं की दरवाजे खुलणार आणि नशिबाचा गेम पलटणार, असंच दरवाजासोबत ते ट्रॉफी दाखवलेलं होतं. बट द फनी मुवमेंट जे होतं तर हा होतं की बिग बॉसने म्हटलं की ते सगळे तुम्ही 5 फायनलिस्ट ते कापड काढा आणि ट्रॉफीचा चेहरा बघा. तर सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया असं काढलं आणि ते कापड जे आहे ते अनुश्रीवर गेलं आणि अनुश्री काय यार असं ती कापड काढत होती. तर दॅट वॉज अ फनी मुवमेंट होता माझ्यासाठी की त्यांनी ते कापड काढलं आणि अनुश्रीच्या तोंडावरती ते गेलं आणि कोणी बघितलेलं नाही. सगळे ते कापड काढून ट्रॉफीला बघतात आणि अनुश्री काय यार असं ती करत होती. आणि त्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये सुद्धा जेव्हा विशालनी उठून असं करायचं कोशिश करत होतं, त्यांनी असं केलं आणि त्याचा हा हात जाऊन अनुश्रीला इकडं लागलं. तर असं बरेचसे मुवमेंट्स आहेत जे खूप छान होते कालच्या एपिसोडमध्ये. बट कुठं ना कुठं अनुश्री आणि विशाल जे आहेत ते मधून असं मला वाटलं की मधून ते खूप लो फील करत होते, कारण जे प्रकारनं त्यांचं बद्दल बोललं गेलं होतं. आणि अनुश्री तर खूपच डिसअपॉइंट आणि लो झालेले होती. सगळे आलेले सुद्धा लोक दुसऱ्यांबद्दल खूप जास्ती बोलत आहे आणि तिच्यासोबत खूप कम बोलत आहे. हा कुठं ना कुठं डिसअपॉइंट आणि लो अनुश्रीमध्ये दिसत होतं. ते चेहऱ्यावरती सुद्धा आलं. विशाल बाहेरून असं म्हणत आहे की मला फरक पडत नाही, मी जसं केलं मी छान केलं, महाराष्ट्र जे करणार निर्णय देणार मी घेतो. बट कुठं ना कुठं विशाल सुद्धा लो झालेला आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की विशाल आणि अनुश्री तुम्ही खूप छान खेळलेलं आहे. हा लो मुवमेंट जे तुम्हाला वाटतोय असं काही नाही, बाहेर तुमचं ग्राफ खूपच वेगळा आहे. तर बी स्ट्रॉंग. आता फक्त थोडेच घंटे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला निकाश माहीतच होणार आहे. तर आपण आता बोलूया की कोण बनणार आहे सीझन 6चा विनर. तर इथं फिक्स्ड विनर असं राखीनं एक ती इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे की तन्वी कोलते आहे फिक्स्ड विनर. तर त्याला तर आपल्याला बघायलाच पाहिजे की कारण तन्वी विनर बनणार का नाही. वोटिंगचा प्रकारे आपण जाऊया. तर वोटिंगमध्ये कुठं ना कुठं अनुश्री तन्वीनं थोडंसं जास्ती होती. लास्ट मिनिटची वोटिंग मला नाही माहीत, मी लास्ट मिनिटची वोटिंग मी पाहिलं नाही. बट अनुश्री आधीपर्यंत फर्स्ट पोझिशनवर होती. त्याच्यानंतर विशाल होतं जे फ्रायडेचं आय थिंक विशाल खालती गेला आणि तन्वी सेकंड पोझिशनमध्ये आली होती. इथंपर्यंत मला माहिती आहे. मग आता जसं राखीनं म्हटलं की तन्वी फिक्स्ड विनर आहे, तर ते बघायला मजा येणार आहे की तन्वीच फिक्स्ड विनर होणार आहे की नाही, का इथं सुद्धा कोणतं तर ट्विस्ट येतो का. बेसिकली तन्वी बनू या कोणीही बनू आपल्याला काय फरक पडत नाही. आपल्याला फक्त बिग बॉसचं सीझन कसं गाजलेलं आहे ह्याच्यावरती फरक पडतो. बट टू बी व्हेरी ऑनेस्टली मला तन्वी विनर झालं तर चालेल, खूप आनंद होईल. कारण जे प्रकारानं तन्वीनं हा घरात ती राहिली आहे, वावरली आहे, टास्क खेळलेली आहे, एक वाघीणसारखी ती टास्क खेळत आलेली आहे. तर मला आवडेल. हो, तिच्यामध्ये सुद्धा थोडेसे मायनस पॉईंट्स आहेत जे मी म्हटलेले आहे, बट त्याला आपण सोडलं तर ती खूप छान टास्क खेळलेली आहे. तर मला तन्वी विनर म्हणून चालेल. आणि तन्वीच्या नंतर मी कुणाला तर बघेल तर ते फक्त मी विशालला बघणार आहे की जो हा बिग बॉसच्या शोला लागतो एक माणूस, ते माणूस मला विशाल वाटतो. जसं एंटरटेनमेंट फॅक्टर हो, टास्कबद्दल हो, दिमाग हो, सगळं विशालमध्ये आहे. तर मला असं वाटतं की तन्वीच्या नंतर मी कुणाला तर बघेल तर मी विशाललाच बघेल. मग त्याच्यानंतर अनुश्री,
आणि मी ज्याला कधीही विनर म्हणून बघायला मला आवडत नाही तो असेल राकेश बापट. कारण राकेश बापट कधीही कोणताही टास्क केलेला नाही. आणि तुम्ही बघितलं असेल तर जे लास्टचे जे फन्नी टास्क होते, जे एक्स कंटेस्टंट्स येऊन खेळायला दिलेले होते टास्क, ते सुद्धा त्यांनी चिटिंग करूनच खेळलेले आहे. की राकेश तुमचं काय करायचं, तुम्ही कधीतरी फेअर होऊन खेळायचं कोशिश करा. बट राकेशने तिथं सुद्धा अनफेअर केलेलं आहे आणि विशालने सुद्धा चिटिंग केलेली आहे बाय द वे. तर चिटिंग करूनच राकेशने टास्क केलेला आहे. मी 4th पोझिशनवर दीपाली यांना ठेवू, कारण दीपाली यांना टास्क समजत नाही, ती करत नाही असं म्हणतात. बट दीपाली यांची जी कोशिश असते प्रत्येक वेळेला करायचं, जे जिद्द त्यांच्यामध्ये असतो, ते राकेशमध्ये कधीच नव्हतं आणि कधी दिसलंच नाही. तर मला असं वाटतं की मी दीपाली यांना 4th पोझिशनवर बघेल, बट राकेश यांना बघणारच नाही. मला अजिबात आवडणार नाही की राकेश यांना मी 4th पोझिशनवर या 3rd या 2nd नाही असं झालेलं आहे. तर लेट्स सी की तन्वी बनणार आहे किंवा विनर, कारण तन्वीचंच नाव गुंजतोय. लेट्स सी आजच्या एपिसोडमध्ये. ग्रँड फिनाले होणार आहे, खूपच ग्रँड, कारण आयुष आणि ओमकारचा परफॉर्मन्स सुद्धा आहे. आणि आयुष जेव्हा डान्स करतो मला असं वाटतं की तो फुल ऑन मोडमध्ये असतो. तर आयुष आणि ओमकारचा डान्स आहे, राखी यांचा डान्स आहे, राधा जे फर्स्ट वीकमध्ये गेलेले तुम्हाला आठवण असेल की नाही नाही माहीत, बट राधा होती तर तिने सुद्धा करणार आहे. मग सचिन दादा जे होते त्यांनी सुद्धा डान्स परफॉर्मन्स आहे त्यांचंसुद्धा. आणि ऑफकोर्स आपले 5 फायनलिस्टचे तर डान्स परफॉर्मन्स राहणारच आहे. बट रुचिता तुम्हाला कुठं तर दिसली का? मला तर दिसली नाही बा, कुठेही कोणत्याही प्रोमोमध्ये मला दिसली नाही. मला प्रभू दिसलं, मला रेवा दिसली, संस्कृती दिसली, बट रुचिता मला दिसली नाही. बट लेट्स सी आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे, की कोण विनर बनणार आहे. तर मज्जा तर खूपच येणार आहे. तर नक्की पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनाले आज रात्री 8 वाजता. आणि तुम्हाला माझा एपिसोडचा हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.